और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। धुरंधर चित्रपटामुळे प्रसिद्धी मिळालेला मोठागाव पूल, मानकोली मोठागाव ठाकुर्ली उड्डाण पूल सध्या स्टंटबाज तरुणांचा अड्डा बनत असल्याचं चिंताजनक चित्र समोर आलंय। इंस्टाग्रामवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही तरुण या पुलावर भरधाव वाहन चालवत जीवघेणी स्टंटबाजी करत असल्याचं व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत। या प्रकरणाची गंभीर दखल घेत ठाणे पोलिसांनी मंगळवारी 18 ते 22 वयोगटातील 4 तरुणांविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे। स्टंटबाजी करताना केवळ स्वतःचा नव्हे तर इतर वाहनचालकांच्या जीवितालाही धोका निर्माण होत असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। इंस्टाग्रामवर ओळख वाढवून व्हॉट्सअप ग्रुपद्वारे रेसिंग आणि स्टंटचं नियोजन केलं जात असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे। मोटार वाहन कायद्यानुसार स्टंट करणारे तसेच व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली असून एकूण 5 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। मोठागाव ते मनकोली ब्रिज हा जो ओव्हरब्रिज आहे यावर रॅश ड्रायव्हिंग करणारे मोटर वाहनांचा व्हिडिओ प्रसारित झाला होता। त्याबद्दल आम्ही माहिती काढली। हा व्हिडिओ 26 जानेवारी 2026 रोजीचा दुपारचा आहे आणि यामध्ये विष्णुनगर पोलीस स्टेशन आणि वाहतूक पोलीस शाखा डोंबिवली यांनी संयुक्त कामगिरी करून 4 मोटर व्हेकलवर कारवाई केलेली आहे, दंडात्मक कारवाई केलेली आहे। हे कसं पद्धतीने स्टंटबाजी करायचे आणि हे नेमकं कोण आहे? हे सर्व 21 ते 22 वयोगटातील तरुण मुलं आहेत आणि त्यांनी 4 पेक्षा जास्त वाहनं त्यांनी बेदरकारपणे चालवून रोडवर चालवून लोकांची सुरक्षितता धोक्यात येईल अशा पद्धतीने वाहनं चालवून स्टंटबाजी केलेली आहे। त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। आवाहन काय कराल? आव्हान याद्वारे आम्ही करू इच्छितो की अशा प्रकारची कोणतीही स्टंटबाजी कुठल्या वाहन चालकांनी करू नये। सदर रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात प्रवासी किंवा इतर नागरिकांची वाहतूक चालू असते, वर्दळ चालू असते। अशा कोणाच्या जीवितास कुठलाही धोका उत्पन्न होणार नाही या दृष्टीने खबरदारी घेणे आवश्यक आहे। परत हे जे काही मोटर व्हेकल चालक जे आहेत जे वारंवार अशा प्रकारचे ॲक्टिव्हिटी करतात, बेदरकारपणे वाहनं चालवतात, अशांवर आम्ही दंडात्मक आणि त्याचप्रमाणे गुन्हा नोंद करण्याची कारवाई करू आणि त्याचप्रमाणे वारंवार अपघात घडत असतील तर त्यांचे लायसन्ससुद्धा सस्पेंड करण्याची कारवाई RTO डिपार्टमेंट करून करण्यात येईल। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, डोंबिवली। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।